नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत। यामध्ये दिव्यांग अनुदान वाढी संदर्भात सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय चांगला निर्णय घेतला जाणार आहे आणि या संदर्भात प्रवीण दरेकर साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रस्ताव मांडलेला आहे। त्याचबरोबर जे फुके साहेब आहेत, परिणय फुके, भाजपाचे एक चांगले नेते आहेत, त्यांनी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर हे अनुदान जाहीर करावं। त्याचबरोबर हे अनुदान वर्गवारीनुसार किंवा टक्केवारीनुसार जाहीर करावं असं सुद्धा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडलेला आहे। आणि मागच्या 1-2 दिवसापूर्वी प्रवीण दरेकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत, त्यांनी एक या ठिकाणी सूचना केली की बाबा ठीक आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून वाढीव अनुदान जाहीर केलं जाणार आहे, परंतु हे वाढीव अनुदान कशा पद्धतीने किती प्रमाणात जाहीर केलं जाणार याचा खुलासा, याचा जे निर्णय राज्य सरकारने दिला पाहिजे, आणखी किती वाट पाहिली जाणार असं या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यावेळेस जे आपले दिव्यांग मंत्री जे आहेत अतुल सावे साहेब, त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान वाढ ही 100% होणार आहे आणि ही 100% होणारी वाढ ही या पावसाळी अधिवेशनामध्येच केली जाणार। त्याचबरोबर या 18 तारखेच्या आतच हे निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून काढला जाणार किंवा घेतला जाणार आहे आणि या संदर्भात जो प्रस्ताव असतो, जी फाईल असते, ही वित्त विभागाकडे, नियोजन विभागाकडे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गेलेली आहे आणि त्यावरती तिन्ही जे मंत्री आहेत, अजितदादा पवार साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले एकनाथ शिंदे साहेब, हे तिघं एकत्र बसतील आणि याविषयी योग्य तो निर्णय घेतील असं दिव्यांग मंत्री अतुल सावे साहेब यांनी त्या ठिकाणी प्रवीण दरेकर साहेब यांना उत्तर देताना सांगितलेलं आहे। आता यावरून आपल्याला एक स्पष्टपणे कळतं की दिव्यांग अनुदान 100% होणार। हे दिव्यांग अनुदान हे येणार आता जे चालू पावसाळी अधिवेशन आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्येच होणार, हे सुद्धा या ठिकाणी 100% खरं त्यांच्या म्हणण्यानुसार। आता एक लक्षात ठेवा, आतापर्यंत अधिवेशनामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात चर्चा जी होती ती चर्चा फक्त दिव्यांग अनुदान वाढी संदर्भात होती। बाकीच्या योजनांच्या संदर्भात एक सुद्धा प्रशब्द सुद्धा त्या ठिकाणी काढलेला नाहीये। मग यावरून असं कळतं की दिव्यांग बांधवांचे अनुदान वाढणार, पण इतर योजनांचे अनुदान वाढणार किंवा नाही वाढणार या संदर्भात कोणत्याही प्रकारचं भाष्य किंवा कोणत्याही प्रकारची चर्चा अधिवेशनामध्ये घेतली जात नाही किंवा केली जात नाही। मग या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या दिवशी दिव्यांग बांधवांचे अनुदान वाढवले जाणार त्याची जेव्हा चर्चा केली जाणार, आता लक्षात ठेवा, जेव्हा दिव्यांग बांधवांचं अनुदान जाहीर केलं जाणार त्यावेळेस डायरेक्ट सरसकट अनुदान जाहीर केलं जाणार नाही। त्या ठिकाणी तो प्रस्ताव समोर ठेवला जाणार आहे आणि प्रस्ताव समोर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा केली जाणार आहे आणि ही चर्चा करत असताना राज्य सरकारला दिव्यांग बांधवांचे जसे पैसे वाढ केले जातील किंवा करणार असं ज्यावेळेस ते जाहीर करतील त्यावेळेस त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा स्पष्टपणे सांगाव्या लागतील की इतर ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, वृद्धपकाल योजना असतील किंवा श्रावणबाल योजना असेल किंवा विधवा महिलांच्या ज्या योजना असतील त्या, तर या संदर्भात सुद्धा काहीतरी निर्णय त्यांना द्यावा लागणार आहे, काहीतरी त्याच्यावरती चर्चा करावा लागणार आहे। एक लक्षात ठेवा, बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग बांधवांचे अनुदान त्याचबरोबर विधवा महिलांचे अनुदान वाढावे अशी शिफारस केली होती। मात्र अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांच्या बाबतीत चर्चा सुरू आहे किंवा झालेली आहे, परंतु विधवा महिलांना मात्र बाजूला सारलेला आहे। त्यामुळे हा वेगळा दिशेने हा पूर्ण प्रकार चाललेला आहे असं या ठिकाणी दिसतंय। एक लक्षात ठेवा, दिव्यांग बांधवांचे अनुदान जे वाढणार आहे ते एका बेसने वाढणार आहे, कारण दिव्यांग अनुदान वाढणार म्हणजे ते त्याचं सेपरेट मंत्रालय आहे, सेपरेट विभाग आहे, त्यामुळे त्यांना निधीची कमतरता पडणार नाही किंवा केंद्राची सुद्धा अनुदानाची कमतरता पडणार नाही, कारण त्यांचं एक सेपरेट मंत्रालय आहे, एक सेपरेट विभाग आहे, त्यामुळे तिथे अडचण येणार नाही। पण मात्र माझ्या निराधार बांधवांच्या ज्या इतर योजना आहेत त्यामध्ये श्रावणबाल योजना असेल, वृद्धपकाल योजना असेल, विधवा महिलांची योजना असेल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, यांना कोणत्याही प्रकारचा बेस नाही किंवा यांच्यासाठी सेपरेट असं मंत्रालय नाही, त्यामुळे या योजना आहेत तशाच राहतील। त्याच्या बाबतीत अनुदान वाढीसंदर्भात राज्य सरकार काही निर्णय घेणार का, तर या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला ज्या पद्धतीने दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे वाढवले जातील किंवा वाढवण्याचा निर्णय जेव्हा घेतील त्यावेळेस माझ्या निराधार बांधवांचे इतर ज्या योजना आहेत त्या योजनांच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे।
कारण एक पॉझिटिव्ह विचार त्या ठिकाणी राज्य सरकारला मांडावा लागणार आहे। जर समजा राज्य सरकारने फक्त दिव्यांग अनुदान योजनेची वाढ जर केली तर मात्र इतर योजनांच्या लाभार्थ्यांवरती अन्याय होणार आणि तो विषय त्या ठिकाणी चिघळला जाणार। सरकार असं होऊ नये यासाठी नक्की दक्षता घेणार असं माझं वैयक्तिक मत आहे। त्यामुळे या अधिवेशनामध्ये एक साधक बाधक चर्चा संपूर्ण योजनेवरती व्हावी आणि सरसकट योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिले जावे असं या ठिकाणी निराधार बांधवांच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी राज्य सरकारला विनंती केली जात आहे। त्यामुळे या ठिकाणी आजचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसं दिव्यांग बांधवांचे अनुदान वाढणार, मग इतर योजनांचं नेमकं काय होणार, त्या योजनांना तुम्ही बाजूला ठेवणार का, किंवा लाडकी बहीण योजनेचे जसं तुम्ही 2100 रुपये करणार आहेत तसं संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सुद्धा तुम्ही 2100 रुपये करणार का। तर जे काही असेल ते व्यवस्थित त्या ठिकाणी मांडलं गेलं पाहिजे, तरच या ठिकाणी खऱ्या अर्थाने निराधार बांधवांना न्याय दिला जाऊ शकतो किंवा दिला गेला असं आपण या ठिकाणी समजू शकतो। कारण दिव्यांग बांधवांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे, स्वतंत्र निधी आहे, एक बेस आहे, पण इतर योजनांना मात्र कोणत्या प्रकारचा बेस नाही, वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याची सुविधा नाही। आता ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब अनुदान वाढी संदर्भात घोषणा करतील तर त्यावेळेस इतर जे अजितदादा पवार साहेब असतील किंवा एकनाथराव शिंदे साहेब असतील किंवा अतुल सावे असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, असे जे महत्त्वाचे जे मंत्री आहेत ते या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या वाढी संदर्भात काही चर्चा करू शकतात का किंवा मत मांडू शकतात का। कारण तो जो विषय आहे तो मंत्रालयामध्ये घेत असताना विरोधी पक्ष नेता वेगळ्या दिशेने बोलणार नाही याची दक्षता घेऊन राज्य सरकार निर्णय घेणार। त्यामुळे या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे पैसे वाढत असताना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे इतर योजना आहेत त्यांचे पैसे कशा पद्धतीने वाढू शकतील, वाढतील किंवा नाही वाढणार, काय निकष असतील या संदर्भात राज्य सरकारला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागणार। नाहीतर एका ठिकाणी तुम्ही न्याय देताय तर बाकीच्या ठिकाणी तुम्ही अन्याय करताय असं या ठिकाणी चित्र उभं राहील। तर अशा पद्धतीने मित्रांनो अधिवेशनामध्ये नेमकं काय निर्णय घेतला जातोय, संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती अन्याय केला जातोय का, दिव्यांग अनुदान योजनेवरती या ठिकाणी सरकारचं जास्त हात आहे का, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी स्पष्ट होतील, सिद्ध होतील। आणि ज्या दिवशी ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून किती अनुदान वाढवलं जाणार या संदर्भात ज्यावेळेस निर्णय घेतला जाणार त्याची पहिले अपडेट आपल्या चॅनलवरती मी देण्याचा प्रयत्न करणार। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।